बघायच्या बाबतीत मला असं कधी झालं का? मला असं बॉदरेशन कधी आलंच नाही, कारण मी त्या दुनियेत नाहीच आहे. माझी दुनियाच वेगळी, की मी ज्या दुनियेत आहे त्या दुनियेत दुसरा कोणी येण्याचा प्रयत्न करत नाही. माझी दुनियाच वेगळी मी बनवलेली आहे. आणि एकदा इलायराजा म्हणून मोठे संगीतकार आहे, A.R. रहमानचे गुरु, पण मला काय माहीत नव्हतं. A.R. रहमान माहीत होते, इलायराजा मला काय माहीत नाही. मी रियालिटी शोमध्ये गेलो, ते हॅलो जय हिंद या चित्रपटात गाणं होतं, पण इलायराजा यांचं म्युझिक होतं. वैशाली सामंतला म्हटलं, वैशालीजी मला ते उद्या इलायराजा यांच्या त्या म्युझिकमध्ये गायचं. काय म्हणलं इलायराजा? म्हणलं का? मला त्यांनी इतकं घाबरवलं, असं तसं लय काय काय बोलले मला, आणि खरोखरच आहे. पण ज्यावेळी मी तिथं दुसऱ्या दिवशी गेलो, मला सलील कुलकर्णी माझे मित्र आणि वैशाली सामंत यांनी फार टेन्शन दिलं. इलायराजा फार मोठे माणसं आहेत, असे आहेत तसे आहेत, अहो ते A.R. रहमानचे गुरु आहेत. मला त्यावेळेला कळ, अरे तुम्ही इजी बोलता राव, इलायराजा कोण? म्हणलं मग काय झालं, गातोय. मी गेलो तिथं, त्यांनी मला एक कॅसेटवरती दिलं, मला म्हणे ये तुम याद करो, जाओ उधर बैठो. मग मी तिकडं रूममध्ये गेलो, तिथं 3 तास ते गाणं ऐकत बसलो. मी कधीच रिहर्सल करत नाही, डायरेक्ट जातो मी स्टेजवर, म्हणजे माईकवर. मी इथं फक्त चहा पितपर्यंत मी ते गाणं ऐकून घेतो कानाने, चहा पितोय का ऐकतोय कोणालाच कळत नाही. पण मी ऐकून मोकळा झालेलो असं लगेच म्हणतो चलो माप लो, स्टँड लावा, चला माईक लावा, मी लगेच रेकॉर्डिंगला जातो. पण त्या ठिकाणी असं झालं, मी 3 तास ते गाणं ऐकत बसलो, ते म्युझिक ऐकत बसलो. म्हटलं आता झालं म्हणे हो गया, म्हणलं हो गया. तोपर्यंत त्यांनी ते सगळं ते ढोलकी वगैरे डब करायचं होतं, त्यांनी ते त्यांचं काम करून घेतलं. ट्रॅक रेडी झाला, मी गेलो. 3 तास गाणं ऐकलं, पण ते ज्यावेळेला मी हेडफोन लावला सगळंच विसरलो, चालच विसरलो. ट्रॅक सुरू झाला. मी एकच रिक्वेस्ट केली उत्तम सिंग यांना, म्हणलं उत्तम जी आप खडे रहो इधर, उनको जरा बोलो आप जरा जाके आओ ना इधर. तुम्ही म्हणले हा ठीक आहे ठीक आहे. मग ते ज्यावेळेला तिकडे गेले तोपर्यंत मी उत्तमजींना म्हटलं जरा बताओ मुझे क्या हो गया. मग मुखडा गाऊन मोकळा झालो मी, ध्रुवपद गायलं मी. आणि मग ते आले, त्यांची एंट्री झाली, त्यांनी मुखडा ऐकला, ते असे बसले होते, लुंगी सफेद शर्ट सफेद लुंगी, ते बसले होते. आणि मग मला म्हटले अंतरा. मी ज्यावेळेला अंतरा गायला, एक अशी कुठली तरी बाब आली, ते असं उभंच राहिले, वा 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 असं म्हटलं. म्हटलं अरे आनंदराव आता सुटला तू, आता तू गा तुझ्या मनाने बरोबर. हे एक आहे माझ्या जीवनातलं. रघुभाऊ तुमचं काय? गणपती हॅलो जय हिंद मध्ये गाणं आहे गणपतीचं. परत सांगा. हॅलो जय हिंद या चित्रपटामध्ये माझ्या बाबतीत गणपतवी माने चिंचणीकर म्हणजे लेखकांचे सम्राट तमाशा सृष्टीतले, त्यांनी एक वगनाट्य माझ्याकडे दिलं होतं आणि त्याच्यात मला गिल्बर्ट नावाची भूमिका दिली होती, इंग्रजाची कॉमेडी व्हिलन. तर ती भूमिका मी केली, त्यांनी मला दुखवलं नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी मेकअप केला आणि ती भूमिका केली. ती जी मी पाहिली त्याच्यानंतर मी ते वगनाट्यच कधी लावलं नाही. असा एक प्रसंग माझ्यात घडला. आता नाही विचारा. नाही बोल, काही हरकत नाही. आपले विशेष करून जे लोक कलावंतांचे कार्यक्रम असतात त्याच्यात मानधन ठरलेलं असतं वगैरे, ते ठीक आहे. पण समोरून प्रेक्षकांकडून दौलतजादा होत असतो, टिप्स येत असतात. तर तुमची हायेस्ट दौलतजादा एका दिवसात किती होती आणि सगळ्यात कमी किती होती? कोण इन्कम टॅक्सवाला नाही ना? अरे हो बरोबर, सॉरी सन्स. पण ती सगळ्यांना वाटप होतं ना, एकट्याला थोडीच मिळते ती. नाही, दौलत जादा जर पुरुषाच्या हातात असेल तरच आमच्याकडे घेतली जाते. महिलांच्या हातात दौलत जादा मिळत नाही, कारण तमाशाचा तो पायंडा नाही. तमाशातली कुठलीही महिला एखाद्याने 100 रुपयाची नोट फेकली तिच्या पुढं, तरी ती कधीच झुकणार नाही, वाकणार नाही, नोटेला हात लावणार नाही.
परंतु स्टेजच्या मागे येऊन जर त्यांनी पैसे दिले किंवा ते आता नाचून गेलेली मुलगी खूप सुंदर नाचली म्हणून की या अमुक डमुककडून त्या मुलीला हे 500 रुपये बक्षीस आहे, तर अशी दौलत जादा आम्ही स्वीकारतो आणि ती एकत्र केली जाते आणि सीझनच्या शेवटच्या दिवशी ती मोजून त्याचं वाटप सर्वांना सारखं केलं जातं. आणि सर्वात जादा दौलत जादा होते ती मांजरी या गावी, घुल्यांची मांजरी, पुणे जिल्ह्यात सर्वात जादा. मला सगळीकडेच होते. दररोज किती ते विचारायचं नाही. दररोज दररोज. एक शेवटचा प्रश्न दोघांना. बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन महोत्सव 3 दिवस हा महोत्सव चालू असतो. यापूर्वी आनंदादा इथे या महोत्सवाला उपस्थिती लावलेली, रघुभाऊ मला वाटतं पहिल्यांदाच आला. पहिल्या वेळेस. पण हा जो उपक्रम मेघराज राजे भोसले आणि सगळ्या कमिटी मेंबर पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेला आहे, याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला की लोकांपुढे काय याचा आदर्श जाईल? खूप चांगला उपक्रम आहे हा. आणि खरं तर पुण्यात तो होणं हे फार मोठं महत्त्वाचं आहे. कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरात आलेल्या रसिकांपुढे हे कलावंत आपली आपली कला सादर करतात आणि त्यांची वाहवा मिळवतात. खरं तर हे जे पुण्याचं रसिक आहे हे रत्नपारखी रसिक आहे आणि ते त्या रत्नांची बरोबर किंमत लावतात की हे रत्न या योग्यतेपर्यंत आहे. आणि या कार्यक्रमातून सर्व कलावंतांना ऊर्जा मिळते वा. की यावर्षी आपण पाहिलंय, हे केलंय, पुढच्या वर्षी दुसरं काहीतरी करू. ही जी ऊर्जा त्यांच्यात निर्माण होते ती या कार्यक्रमाने होते. त्यामुळे हा कार्यक्रम मी येत जरी नसलो तरी ऐकून मी या कार्यक्रमाची प्रशंसा केलेली आहे. धन्यवाद रघुभाऊ. आनंदाचा या महोत्सवाविषयी, हा जो महोत्सव बयांच्या मार्गदर्शनाखाली हा जो महोत्सव होतो, कलाकार सगळे जवळजवळ 1.5 महिना एक राबतात. सांगतो, मेघराज राजे भोसले भैया यांच्या विनंतीला मान देऊन मी गेल्या वर्षी आलो होतो, पण त्यांच्या शब्दातच इतकी गोडी आहे. ज्यावेळेला फोनवर बोलतात ना ते, तर किती आपल्याला वाटलं की आता या टाळू, यांना टाळू, यांना नाही टाळू शकत. आणि माणसं पकडायची जी त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि जी त्यांच्या शब्दात गोडी आहे ती मला वाटत नाही कोणाला येईल. आणि त्यामुळेच आनंद शिंदे इतका कडक असताना सुद्धा त्यांच्यासमोर नरम आहे. मी पब्लिक समोर सुद्धा नरम नाही, कार्यक्रम देणारा समोर नरम नाही मी, पण त्यांच्यासमोर नरम होतो. त्याला कारण आहे की त्यांच्या शब्दात भरपूर गोडी आहे आणि त्यांच्यामुळंच हा पॅनल सुद्धा निवडून आला. खरं आहे, एवढी गोष्ट मात्र नक्कीच आहे. हो. कारण इथल्या रंगमंचावरच्या सगळ्या मान्यवरांना आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 18 वर्षांपूर्वी जेव्हा असं ठरलं की आपण व्यक्तीचा वाढदिवस करतो पण वास्तूचा वाढदिवस कुठल्या करत नाही, आणि ज्या रंगमंदिरांनी आपल्याला नाव दिलं, प्रतिष्ठा दिली, त्याचं आपण देणं लागतो, या भावनेतून मेघराज राजे भोसले आणि काही मोजक्या कलाकारांनी फक्त 500 रुपये वर्गणी काढून हा महोत्सव सुरू केला होता 18 वर्षांपूर्वी. आणि आज त्या रोपट्याचा हा वटवृक्ष होताना बघताना आम्हालाही समाधान मिळतं. आणि त्याची ख्याती आता फक्त भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती भारताच्या बाहेर पण पोचलेली आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने मेघराज राजे भोसले यांना द्यावंसं वाटतं. वर्षाताईंना विनंती करतो की इथं लोककलांच्या संदर्भात हा कार्यक्रम लोकरंग त्रिवेणी नावाचा कार्यक्रम आहे. त्यांनी आपापले अनुभव सांगितले. आपण चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर आल्या. लोककलांचा ते पण ऑर्केस्ट्रामध्ये गातातच ना. हो हो, उत्तम गातात. आणि बिलकुल पब्लिकच्या समोर गातात. हो. नुसतं पिक्चर मध्येच काम नाही करत. नाही, तुम्ही पिक्चरचं नावच घेऊ नका, त्यांना सगळं माहित आहे. नाही, लोककलांशी तुमचा कधी संबंध आला का? हे ऑर्केस्ट्राचं सोडून लोककलांशी हां हो, चित्रपटाच्या माध्यमातून आला. हां खरंच चित्रपटांनी मला खूप शिकवलं. आपले संस्कार शिकवले, आपले सण, त्याचा अर्थ काय ते शिकवलं. खरंच चित्रपट माझा गुरु आहे, सर्वार्थाने माझं अस्तित्व आहे.
माझं सर्व काही आहे. मी जे काय आहे आज ते चित्रपटांमुळे आहे आणि अर्थात रंगभूमीमुळे आहे. माझा वावर म्हणजे सगळीकडे मी सगळीकडे मुसाफिरी करते आहे. स्टेजवर, टी व्ही सिरियलमध्ये क्या बात. आणि स्क्रीनवर. आणि जसं आनंदजींनी सांगितलं, थोडीशी काय मी त्याला इंग्लिशमध्ये म्हणते, अ लिटल मोर दॅन अ बाथरूम सिंगर. म्हणजे थोडीशी जास्त. आपण बाथरूममध्ये सगळेच गातो नाही का, आणि बाथरूममध्ये आपलं गाणं आपल्याला आवडतं. असं वाटतं की वाह छान गातो आपण, कारण ते घुमतं छान त्याच्यात बाथरूममध्ये. तिथे एकॉस्टिक जनरली चांगलं असतं सिस्टीम बाथरूममध्ये. त्यामुळे क्या बात आहे. आपला आवाज आपल्याला छान वाटतो ऐकायला. असं वाटतं की वाह फारच गोडवा आहे माझ्या आवाजात. पण स्टेजवर गेल्यावर कळतं की त्यात किती गोडवा आहे ते, कारण जेव्हा प्रेक्षक पाठ फिरवतात तेव्हा कळतं. नाही पण मी पण माझ्याकडे अशी पाठ फिरवली नाही, हा तेच मला हे सांगायचं होतं. महत्वाचं. ह्याचा मला आनंद झाला की बाथरूममधून येऊन मी स्टेजवर आले डायरेक्ट. आणि मला माहिती, खरं म्हणजे मला गायिका अभिनेत्री व्हायचं होतं एकेकाळी. पण मी असं जेव्हा फॉर्मात होते, म्हणजे आपण म्हणतो ना मी फॉर्ममध्ये होते वगैरे, तेव्हा मी हिरोईनच्या काळात जेव्हा मी हिरोईन झाले तेव्हा सचिन वगैरे फार हुशार मंडळी. त्यांनी काय म्हणजे प्रोड्युसरला अटच घातली की मी गाणार माझी गाणी. त्यामुळे प्रोड्युसरला काय त्यांना ऐकावंच लागलं नाही. सचिन चांगले गायक आहेत, होय. मुळात त्यांच्या गळ्यात सूर आहे आणि ते खूप छान गातात. त्यामुळे प्रोड्युसरनी पण ती अट मान्य केली. जर अशा प्रकारची अट किंवा गळ मी एखाद्या प्रोड्युसरनी घालायला पाहिजे होती, ही का नाही घातली याचंच मला आश्चर्य वाटतं. आणि खूप मला त्याची खंत आहे आज मागे वळून बघताना. क्या बात. तर कारण संगीत मला खूप इथून आवडतं. पुढं टाका, अट टाकलीच पाहिजे. आनंदजी, मला असं वाटतं की ईश्वर कृपेने आणि तुमच्या सदिच्छांमुळे असं टाकेन मी नक्कीच. बिलकुल. तर असं तर तुम्ही मला विचारलं की चित्रपटांनी काय शिकवलं. लोकसंगीत म्हणजे लोकांनी आपल्या रंजनासाठी बनवलेलं संगीत नाही का, ते सुंदर असणारच. म्हणजे ते काय म्हणतो आपण त्याला मूलभूत आहे. ते कधीच ती परंपरा आहे आपली, त्यामुळेच ती परंपरा त्यातून तयार होते. ते मातीशी जडलेलं आहे ते लोकसंगीत. आणि लोकसंगीत तर मनाला भावतं. कितीतरी ज्या पॉप्युलर चाली आहेत त्या लोकसंगीतातूनच घेतलेल्या आहेत. आणि आनंदजी म्हणजे आनंदजींची एक विशेष आठवण तुमची परवाच निघाली आणि त्यांनी तर लोकसंगीत इतकं पॉप्युलर केलं आनंदजींनी. आणि त्यांचा आवाज म्हणजे काय एवढा बुलंद. तुमच्यावर सुद्धा माझं एक गाणं होतं, ऐकलं होतं का तुम्ही? करेक्ट, तीच आठवण मी सांगणार होते. सतीश रणदे